नमस्कार मित्रांनो, तुम्ही आळसाने त्रस्त आहात का? रोजच्या कामामध्ये तुम्हाला आळस येतोय का? जर तुमचे उत्तर होय असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे। आज आपण जाणून घेणार आहोत आळस कायमचा दूर करण्यासाठी काही प्रभावी उपाय आणि योग्य माइंडसेट। पण थांबा, व्हिडिओच्या शेवटी एक खास सरप्राईज आहे ज्यामुळे तुम्हाला आळस कायमचा दूर करण्यास मदत होईल। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग सुरू करूयात। पण त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण तुमचे एक सबस्क्राइब आम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आणण्यासाठी प्रेरणा देत असते। सर्वप्रथम आळस म्हणजे काय हे समजून घेणं महत्त्वाचं आहे। आपण करायचं ठरवलेलं एखादं काम न करण्याची इच्छा निर्माण होणं म्हणजे आळस। आपल्याला आळस येतो कारण आपल्या मनात त्या कामाबद्दल एक नकारात्मक भावना तयार झालेली असते। ही भावना कधी कामाच्या जास्त ओझ्यामुळे, तर कधी आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे आणि कधी फक्त मनाच्या दुर्बलतेमुळे तयार होऊ शकते। कधी कधी आपण ठरवतो की आजपासून नियमित व्यायाम करायचं किंवा एखादी नवीन गोष्ट शिकायची, पण नंतर आळस आपल्याला ते करण्यापासून थांबवतो। आपण स्वतःला सांगतो आजचं जाऊ दे, उद्यापासून नक्की करू, आणि तो उद्या कधीच येत नाही। तुम्ही असं काय अनुभवलं असेल तर कमेंट मध्ये लिहायला विसरू नका। मित्रांनो, आळस येण्याची काही कारणं असू शकतात। मोठ्या कामाचा दबाव, म्हणजे आपण कधी कधी एखादं मोठं काम करायचं ठरवतो पण त्याची सुरुवातच होत नाही, कारण त्या कामाचा आकार आणि कठीणाई बघून आपण ते सुरूच करू शकत नाही। कामात रस न वाटणं, जर आपल्याला एखादं काम आवडतच नसेल तर ते करायला मनही तयार होत नाही। कधी कधी आत्मविश्वासाचा अभावही कारण असू शकतं। हे मी करू शकणार नाही असा जर विचार आपण केला तर आपल्याला आळस लगेच येतो। काही लोकांना परफेक्ट काम करायची सवय असते। माझं काम फक्त परफेक्टच असायला हवं हा त्यांचा अट्टास असतो। असा विचार करायला लागला की आपला वेळ आणि ऊर्जा दोन्ही वाया जाते आणि परिणामी आपल्याला आळस येतो। तुम्ही असा विचार करताय का की माझं काम इतरांपेक्षा वाईट झालं तर काय होईल? मित्रांनो, अपयश हा यशाचा एक भाग आहे। अनेक अपयश पचवल्यानंतरच तुम्हाला यश मिळणार आहे। सुरुवातीला अपयश ठरला म्हणून प्रयत्न करायचं सोडू नका, यश तुमची वाट पाहत आहे। मित्रांनो, चला तर मग आळस दूर करण्याचे काही उपाय पाहूयात। पहिला उपाय आहे लहान उद्दिष्ट ठेवा। मोठ्या उद्दिष्टांमुळे घाबरून आळस येऊ शकतो, म्हणून सुरुवातीला छोटे छोटे उद्दिष्ट ठेवा जे सोपे आहेत आणि पटकन पूर्णही करता येतील। उदाहरणार्थ, माझ्या एका मित्रानं ठरवलं होतं की आपल्याला एक मोठा डोंगर चढायचा आहे, पण त्याची तब्येत खूप किरकोळ होती। त्याच्यामुळे त्याने सुरुवातीला 10 पायऱ्या चढण्याचं ठरवलं। नंतर हळूहळू दररोज तो 10 पायऱ्या वाढवत गेला। आज 10, उद्या 20, परवा 30 अशा पद्धतीने त्याने छोटे छोटे उद्दिष्ट ठेवले आणि आता तो एक पर्वतावर चढायला सज्ज झाला आहे। लहान उद्दिष्टांमुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि तुम्हाला मोठ्या ध्येयासाठी तयारी करायला मदत होते। दुसरा उपाय आहे कामांना प्राधान्य द्या। सर्व कामं एकाच वेळी पूर्ण करण्याचा प्रयत्न न करता महत्त्वाच्या कामांना आधी प्राधान्य द्या। यामुळे तुमचा वेळ आणि ऊर्जा योग्य पद्धतीने वापरता येईल। तुम्ही टू डू लिस्ट तयार करायला सुरुवात करा। त्या लिस्ट मधील सर्वात महत्त्वाचे काम पहिल्यांदा पूर्ण करा। तुम्ही कधी एकाच वेळी अनेक कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय का? तर तुम्हाला जो त्रास होतो तो टाळायचा असेल तर कामांना प्राधान्य देण्यास सुरुवात करा। तिसरा उपाय आहे पोमोडोरो टेक्निक। 25 मिनिट काम आणि 5 मिनिट ब्रेक हे तंत्र तुमच्या मेंदूला ताजेतवाने ठेवते आणि कामांच्या लांब तासांचा त्रासही कमी करते। हे तंत्र वापरून बरेच लोक आपल्या कामाची प्रोडक्टिव्हिटी वाढवतात। मित्रांनो, तुम्हाला जर पोमोडोरो टेक्निक माहीत नसेल तर पोमोडोरो टेक्निक बाबत एक सुंदर व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे, तुम्ही तो जाऊन पाहू शकता। चौथा उपाय आहे व्यायाम आणि शारीरिक हालचाल। नियमित व्यायाम केल्याने शारीरिक थकवा कमी होतो आणि मन सुद्धा ताजेतवाने होते। मित्रांनो, रोज जर तुम्ही 30 मिनिट चालण्याचा व्यायाम केला, तुम्हाला अगदी ताजेतवाने वाटू लागेल। कधी कधी फक्त आपल्या खुर्चीतून उठून काही स्ट्रेचिंग केल्याने सुद्धा आळस दूर होऊ शकतो। पाचवा उपाय आहे स्वतःला रिवॉर्ड द्या। एखादं काम पूर्ण केल्यानंतर स्वतःला एक छोटंसं बक्षीस द्या, जसे की आवडता पदार्थ खाणं, आवडता व्हिडिओ पाहणं, इतर काही असू शकतं। हे आपल्याला मोटिवेट करतं। बक्षीस देणं हे फक्त लहान मुलांसाठीच नाही तर मोठ्या माणसांसाठी सुद्धा प्रभावी ठरू शकतं। मित्रांनो, आळसावर मात करण्यासाठी मानसिकतेत बदल करणं ही तितकंच महत्त्वाचं आहे। प्रगतीवर लक्ष देणं आणि परिपूर्णतेवर थोडंसं दुर्लक्ष करणं गरजेचं आहे। प्रगती नेहमी कशी होते ते पहा। सर्व काही परफेक्ट होण्याची अपेक्षा ठेवू नका। काही वेळा असुविधा अनुभवणे सुद्धा आवश्यक असते। यामुळे आपल्या क्षमतांची वाढ होते। यामुळे नवीन गोष्टी शिकण्याची संधी सुद्धा मिळते। मित्रांनो, तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये हे बदल करून आळस दूर करू शकता। सकाळी लवकर उठा। सकाळी लवकर उठल्याने तुमचा दिवस ऊर्जेने सुरू होतो। लवकर उठल्याने तुमचं मन आणि शरीर
दोन्हीही दिवसभरांच्या कामासाठी तयार होतं। तुमच्या दिवसाच्या कामाची योजना आधीच करा, ज्यामुळे कोणते काम कधी करायचे आहे हे ठरवणे सोपे होते आणि आळसही येत नाही। सकारात्मक विचार ठेवा। नकारात्मक विचारांपासून दूर करून सकारात्मक विचार ठेवा। मी हे करू शकतो असा विचार मनात आणा। सकारात्मक विचार ठेवल्याने तुम्हाला अधिक ऊर्जा मिळते आणि आळस दूर होण्यास मदत होते। सोशल मीडियावर जास्त वेळ घालवण्याऐवजी त्याचा मर्यादित वापर करा। सोशल मीडियावर जास्त वेळ घालवल्याने आपण आपला खूप वेळ वाया घालवतो। तुम्ही सोशल मीडियाचा मर्यादित वापर करून तुमचे ध्येय साध्य करू शकता। मित्रांनो, हे होते काही उपाय ज्यातून तुम्ही आळसावरती सहजतेने विजय मिळवू शकता। आता वेळ आली आहे त्या खास सरप्राईजची, ज्याची तुम्ही वाट पाहत आहात। आज मी तुम्हाला एक फ्री प्रोडक्टिव्हिटी प्लॅनर देत आहे। हा प्लॅनर तुम्हाला तुमच्या कामाचं नियोजन करण्यात आणि आळसावर मात करण्यात मदत करेल। खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तो डाउनलोड करा। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।